हिंदुत्वाच्या मुद्द्यानंतर नितेश राणे आता संविधानाच्या मुद्द्यावर आक्रमक। राहुल गांधींनी आरक्षणावरून केलेल्या वक्तव्याला राणेंचं रॅलीतनं उत्तर। कोणत्याही राजकीय पक्षानं लाडकी बहीण योजना बंद केल्यास माझा त्यांना पाठिंबा, सत्यजित तांबेंचं आव्हान। निवडणुकीत हरलो तरी आता तडजोड नाहीच, आमची संघटना कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहेत, बच्चू कडूंचा आरोप। पोर्शे कार अपघात प्रकरणी महाराष्ट्र उत्तर मागतोय, गृहमंत्र्यांना उत्तर द्यावंच लागेल, सुप्रिया सुळेंचं फडणवीसांना आव्हान। राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलात, देवेंद्रजी तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांची माफी मागावी, खासदार सुप्रिया सुळेंचा घणाघात। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा 9 ऑक्टोबरला रायगड दौरा, माणगावमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीत मिठाचा खडा, काँग्रेसचा गड असलेल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा, शिवसंकल्प मेळावा घेत अभिजित ढेपे यांनी फुंकलं रणशिंग। गेल्या हंगामातील उसाला दुसरा हप्ता प्रतिटन 200 रुपये द्या, मगच कारखान्यांची धुराडी पेटवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा। राधानगरीचे माजी आमदार के.पी. पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा, कोल्हापुरात सध्या राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता। 25 ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 23वी ऊस परिषद, तर जयसिंगपूरमध्ये होणाऱ्या या परिषदेमध्ये महाराष्ट्र कर्नाटकातनं 1 लाख शेतकरी येणार। परिषदेच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये बैठकांचंही आयोजन। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांनी लुटला गरब्याचा आनंद, देवीच्या दर्शनानंतर तरुणींसोबत खेळला गरबा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर, तर 2 दिवसांच्या दौऱ्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा मतदारसंघानिहाय घेणार आढावा। आमदार रोहित पवारांनी घेतली तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंतांची भेट, भेटीमुळे अनिल सावंत हे पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवण्याच्या चर्चेला उधाण। माणूस बेईमान होईल मात्र माझी बहीण बेईमान होणार नाही, मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान, तर पुन्हा सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार असंही आश्वासन।